मित्रांनो, उन्हाळा आला की वाढणाऱ्या तापमानासोबतच तहान लागण्याचं प्रमाणही वाढत जातं, ज्यामुळे सतत थंड पाणी व पेय पिण्याची इच्छा होते. थंड पेयाबरोबरच पाणीदार फळं खाण्याचीही इच्छा होते. तर आज आपण अशाच एका रसरशीत पाण्याने भरलेल्या सीझनल फळाविषयी बोलणार आहोत. ते म्हणजे उन्हाळ्यात उपलब्ध असणारे सफेद जाम, ज्यात आपण जाम या फळाविषयीची माहिती. उन्हाळ्यात हे फळ का खावं, हे फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात, या सर्व विषयांवर बोलणार आहोत. उन्हाळा म्हटलं की आंबे, कलिंगड, लिची, खरबूज अशा सर्व फळांचा आपण अगदी आवडीने आस्वाद घेतो. पण याचबरोबर अजून एक पाणीदार फळ बाजारात पाहायला मिळतं, ते म्हणजे सुंदर पांढरे शुभ्र जाम. सफेद जामुन किंवा जाम हे स्थानिक पातळीवर उगवले जाणारे हंगामी अर्थात सीझनल फ्रूट आहे. हे उन्हाळा स्पेशल फळ आहे, ज्यामुळे ते फक्त उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं. भारताच्या काही भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर जाम या फळांची लागवड केली जाते. आयुर्वेदात पांढऱ्या जांभळामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असल्याचे मानले जाते, ज्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेशी संबंधित अस्वस्थतेचा सामना करण्यासाठी ते एक आदर्श फळ बनतं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि डिहायड्रेशन आणि थकवा यासारख्या लक्षणांपासून आराम देण्यासाठी हे सहसा सेवन केलं जातं. या फळाचं शास्त्रीय नाव सायझिगियम सॅमॅरॅनगिन्स आहे व मराठीमध्ये याला जाम, हिंदीमध्ये सफेद जामुन, इंग्लिशमध्ये व्हाईट जामुन, बेल फ्रूट और वॅक्स ऍपल या नावांनी ओळखलं जातं. जाम या फळाचं झाड साधारणपणे 10 ते 12 मीटर पर्यंत उंच वाढतं. लांब चकचकीत पानं असलेलं हे सदाहरित झाड आहे. बहुतेक सर्व झाडांप्रमाणे या झाडाला आधी फूल येतात. ही फुलं 4 पाकळ्या असलेली पांढरट रंगाची असतात. पुढे यातून घंटेच्या आकाराचं फळ येतं. या फळांचा रंग पांढरा, हिरवा, फिक्कट हिरवा, गुलाबी, जांभळा आणि कधी कधी काळा पण असतो. सामान्यतः अंडाकृती किंवा नाशपतीच्या आकाराच्या या फळाची साल पातळ मेणासारखी असते, जी पांढरी, हिरवी किंवा गुलाबी रंगाची असते. सफेद जांभळाच्या अर्धपारदर्शक पांढऱ्या मांसाला आंबट किंवा किंचित गोड चव असते व त्याच्या आत बिया असतात, ज्या फळ खाऊन झाल्यावर टाकून द्याव्या, कारण त्या विषारी असतात. मित्रांनो, सफेद जाम हे फळ सहज उपलब्ध आहे, पण ते सामान्यतः मिळणाऱ्या काळ्या जांभळ्या इतकं लोकप्रिय नाही. हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण ते अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी भरलेलं आहे व रसाळ डिहायड्रेशन प्रदान करतं. फळ कच्चं खाऊ शकता किंवा सॅलड मध्ये वापरू शकता. या फळात अनेक पोषक तत्वे आढळतात, जी शरीराची महत्वपूर्ण कार्य राखण्यास मदत करतात आणि इतर अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात, जसं की फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, थायामीन, नियासिन, आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी. आता आपण जाम खाण्याचे फायदेही जाणून घेऊया. जाम मध्ये पाण्याचं प्रमाण जवळपास 93% असतं, जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं व यातील उच्च पोटॅशियम कंटेंट शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स यांना संतुलित ठेवतं. म्हणूनच उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे फळ व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चा उत्तम सोर्स आहे, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने आणि त्याच्या नैसर्गिक थंडावा गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात तुमच्या शरीराला थंडावा देण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. त्यामुळे शरीरात अतिउष्णतेमुळे होणारे उष्माघात आणि निर्जलीकरण टाळण्यास मदत होते. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी जामचं सेवन खूप फायदेशीर मानलं जातं. जी लोक हे फळ रेग्युलर खातात, त्यांच्यामध्ये गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिड रिफ्लक्स आणि ऍसिडिटी सारखी समस्या होत नाहीत.
जाम मध्ये पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं, जे रक्तदाबाचा स्तर नियंत्रित करण्यास आणि आरोग्याला उत्तम ठेवण्यास मदत करतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जाम खाऊ शकता. यामध्ये पाणी आणि फायबर्सचं प्रमाण अधिक असतं. जामचं सेवन केल्याने तुमचं पोट भरल्यासारखं राहतं. अशातच तुम्ही ओव्हर इटिंग पासून दूर राहता. जाम या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. पांढऱ्या जांभळात व्हिटॅमिन ए भरपूर असल्याने ते डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतं. तर मित्रांनो, ही होती जाम या फळाविषयीची माहिती व खाण्याचे फायदे. संतुलित आहाराचा भाग म्हणून प्रमाणात याचं सेवन करणं योग्य आहे. विशेषतः जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच त्याचं सेवन करा. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती जाम या फळाविषयी. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास तो विषय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.